हे एव्हरीवन नमस्कार. सो आज सकाळी सकाळी गेलो होतो अर्नाळा फिश मार्केटला संडे स्पेशल करण्यासाठी. मी ठरवलं होतं आज काहीतरी मस्त मच्छी घेऊन येऊया, पण आज एवढी सारी मच्छी मार्केटला बघितल्यानंतर असं झालं की हे घेऊ की ते घेऊ, कारण खूप सारी मच्छी आणि अशी मच्छी दररोज असते, म्हणजे लिलाव चालूच असतो मच्छीचा. आणि हे पापलेट अगदी 1000 रुपयाचे पापलेट होते आणि खूप छान होते. सो त्यानंतर मी आले घरी आणि मच्छी साफ करत बसले. आणि आज मला आईने आणि माझ्या मम्मीने खूप सारी मदत केली आणि आज मस्त जेवणाचा बेत केला होता, कारण की आईला खूप दिवसानंतर माझ्या हातची मच्छी खायची होती आणि मला विचारायचं होतं की माझ्या हातचं जेवण कसं झालं आहे. सो बघूया, आईबाबांना पण विचारूया की माझ्या हातचं जेवण कसं झालं आहे ते. सो उद्या होते मार्गशीर्ष सुरू आणि आज मस्त आम्ही संडे स्पेशल बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबीचा रस्सा, कोलंबी सुकी आणि भात आणि चपाती. मस्त आज भाकरी मिसिंग आहे, पण खूप चांगला बेत केला आहे. सचिन, जेवण कसं झालं आहे? मला ते एकच तुकडी दिली काय आणि आई बाबा जेवण कसं झालंय? आणि मम्मीला रोज जेवण बनवायची म्हणजे मच्छी खायची सवय आहे, पण आम्ही जास्त मच्छी करत नाही आणि आई बाबा जास्त मच्छी खात नाही, तरी सुद्धा आई बाबा आवडीने खातात. सो नेहमीप्रमाणे सचिनला माझ्या हातचं जेवण किती आवडलं तरी सचिन माझ्या जेवणाची तारीफ कधीच करत नाही. सो आजही तेच झालं. असो, तुमचा संडे कसा गेला आणि माझा मच्छीचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून सांगा, कारण उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे. त्यासाठी आज आम्ही फुल ऑन मच्छी खाऊन घेतलेली आहे आणि आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर फॅमिली लंच केलं आहे आम्ही आणि आज मज्जा आली मच्छी खायला. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. जेव केव्हा ह्या घर आपला दादा